आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। नीट पेपर परीक्षेमुळे टेलिग्रामवर 22 जूनपर्यंत तात्पुरत्या बंदीच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये आव्हान। राहुल गांधी यांनी या कारवाईवर चोराऐवजी पीडिताच्या घराला टाळे लावण्याची केली होती टीका। रेस्टॉरंटमध्ये बाहेरचं अन्न खाण्यास मनाई करणं आणि पाण्याच्या बाटलीसाठी जादा पैसे आकारणं ही सेवेतील त्रुटी नाही। मुंबई ग्राहक न्यायालयाचा निर्णय। रेस्टॉरंट्स आदरातिथ्याची एकत्रित सेवा देतात असं स्पष्ट करत न्यायालयानं तक्रारदाराचा दावा फेटाळला। 11वी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या 3 फेऱ्यांनंतर राज्यामध्ये सुमारे 3 लाख विद्यार्थी अजूनही प्रवेशाविना। मुंबई विभागामध्ये सर्वाधिक वाटप होऊनही निम्म्याच विद्यार्थ्यांकडून प्रवेश निश्चित। सीबीएसईच्या 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषा शिकणं अनिवार्य। 3 पैकी 2 भाषा भारतीय असणं बंधनकारक असणार। 1 जुलैपासून हा नियम लागू होईल। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी घसरण। कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $76.66 अभिनेत्री प्रीती झिंटाला मुंबई हायकोर्टाचा दिलासा। प्रीती झिंटाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स विरोधात खटला दाखल करण्याची या हायकोर्टाची परवानगी। अभय अहुजा यांच्या एकलपीठाकडून मंजुरी। जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोनं आणि चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण। सोन्याच्या दरामध्ये तब्बल 1,400 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 3,000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर जीएसटीसह 1,53,058 रुपयांवर, चांदीचे दर जीएसटीसह 2,54,410 रुपयांवर। पुणे आणि शिर्डी दरम्यान दररोज धावणारी नवीन रेल्वे कालपासून सुरू। पुणे शिर्डी एक्सप्रेस सकाळी 6:55 सुटून दुपारी 12 वाजता शिर्डीत। या गाडीला दौंड, श्रीगोंदा, अहिल्यानगर, राहुरी आणि बेलापूर इथे थांबे देण्यात आले आहेत। पुण्यामध्ये स्कूल बस विहिरीच्या कठड्यावर अडकली। माळशिरसच्या तांदूळवाडीमधील अपघाताची पुनरावृत्ती टळली। बसमध्ये 40 विद्यार्थी असल्याची माहिती। हडपसर सासवड रोडवरील वडकी परिसरामधली घटना। पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। राज्यामध्ये मोसमी पावसाची वाटचाल संथ गतीनं सुरू। पुढील 4 ते 5 दिवस राज्यातील काही भागात हलक्या पावसाचा अंदाज। 24 जूननंतर कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार। राज्यातील काही भागात उष्ण आणि दमट वातावरण कायम। पिंपरी चिंचवडच्या काही भागामध्ये पावसाच्या हलक्या सरी। नागरिकांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा। जोरदार पाऊस झाल्यास पाण्याचं संकट दूर होईल अशी नागरिकांना अपेक्षा। नंदुरबारच्या धडगाव परिसरात जोरदार पावसाची हजेरी। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ। या पावसामुळे पेरणी केलेल्या पिकांना जीवनदान मिळणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। 42 अंशांवर तापमान गेलं होतं। अशातच संध्याकाळी गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली। जोरदार बरसलेल्या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील खरीप हंगामातील धान पिकाच्या पेरणीला वेग येणार। खेडच्या भामा आसखेड धरणामध्ये 29.54% उपयुक्त साठा शिल्लक। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला या धरणातून पाणीपुरवठा होत असतो। त्यामुळे आगामी काळातील टंचाई टाळण्यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच पाण्याचं नियोजन। पावसाअभावी ठाण्यामधील पाणीसाठा कमी झाल्यानं पाणी टंचाईचं संकट गडद। सध्याचे 12 तासांचं शटडाऊन वाढून आठवड्यातून एकदा 24 तासांचा करण्याचा प्रशासनाचा विचार। भातसा धरणामध्ये 11 तर बारवी धरणामध्ये 24%च पाणीसाठा शिल्लक। बारामती शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा। नीरा डावा कालव्याचा पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत शहराला 1 दिवसाआड पाणीपुरवठा। नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन। इगतपुरीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची जीवघेणी कसरत। खंबाळीच्या शिंदेवाडीमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांची पायपीट। गढूळ दूषित पाणी पिण्याची आदिवासी बांधवांवर वेळ। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। मीरा भाईंदरमध्ये आज दुपारी 12 ते उद्या दुपारी 12 पर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। एमआयडीसीकडून होणारा पुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्यामुळे पाणी कपात लागू। महापालिकेकडून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन।